धनुराशीसाठी कसं असणार आहे गुरुचं गोचर? धनुराशी जर तुम्ही बघितलं ना तर 8th हाऊस मध्ये ज्युपिटर आहे. ठीक आहे. आणि जो पहिल्या घराचा मालक आहे 8th हाऊस मध्ये आहे. ठीक आहे. आणि पहिल्या म्हणजे बेसिकली कोणता पण जर प्लॅनेट आहे ना 8th हाऊस मध्ये जात असेल, स्पेशली लग्नाचा मालक 8th हाऊस मध्ये जात असेल, तो चांगले रिझल्ट देत नाही. बट हा बेनिफिट प्लॅनेट आहे तर यांच्यासाठी चांगला राहील. ठीक आहे. जे त्यांना हेल्थ खराब होत होती ती चांगली राहील त्यांच्यासाठी, म्हणजे ओव्हरऑल प्रोटेक्शन क्रिएट करेल. बट एक गोष्ट यांच्यासाठी खराब अशी राहणार आहे की हे जे लोक आहेत ना, यांच्या जे अपोजिशनचे लोक आहेत किंवा ज्यांचे विरोधक जे लोक आहेत ना, त्यांच्या खिलाफ ना अफवा उडवतील की अरे याचं काहीतरी चालू आहे, हिचं काहीतरी चालू अशा टाइप मध्ये, म्हणजे अननेसेसरी. ठीक आहे. ज्या की खऱ्या नाहीये. ठीक आहे. बट काही दिवसानंतर सगळं ठीक होऊन जाईल. ठीक आहे. इव्हन यांचे जे सासरचे लोक आहेत ना, त्यांच्यासाठी हा टाइम पिरियड चांगला राहील. धनुराशीच्या सासरच्या लोकांसाठी चांगला राहणार आहे. ठीक आहे. आणि इव्हन त्यांना ना होऊ शकता इनहेरिटन्स पण मिळेल. ठीक आहे. इनहेरिटन्स प्रॉपर्टी मिळेल. इव्हन होऊ शकतं की त्यांचे सासरचे लोक त्यांना काहीतरी गिफ्ट देतील, असं पण पॉसिबिलिटीज आहेत. जर ते लोक ना टॅक्सेशन किंवा मॅन्युफॅक्चरिंग, रिसर्च या फील्डमध्ये असतील तर त्यांना खूप छान रिझल्ट मिळतील. जर कोणी सीए ची एक्झाम देणार असेल ना धनुराशीवाले, त्यांना जॉब लागण्याची पॉसिबिलिटीज आहेत. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.